हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. बरेच विद्यार्थ्यांचे मेडा या रिक्रुटमेंटसाठी एलिजिबिलिटी कन्सर्न्ससाठी मला बरेच प्रश्न आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती कमेंट बॉक्समध्ये आणि पर्सनल व्हॉट्सॲप चॅनललासुद्धा आम्हाला पाहावयास मिळाले. याबाबतची संपूर्ण माहिती मी देणार आहोत आणि या मेडा म्हणजेच महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी द्वारा जी नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे आपल्याकडे प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसरसाठी याबाबतची संपूर्ण माहिती आणि कोण कोण एलिजिबल आहे, फ्रेशर्स एलिजिबल आहेत की नाही, डिप्लोमा डिग्री कुठल्या ब्रांचेसची लागेल, ह्या सगळ्या गोष्टींची मी संपूर्ण माहिती जी आहे आजच क्लॅरिफाय करणार आहे या आजच्या सेशनमध्ये. सेशनला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या वेळोवेळी अपडेटसाठी तुम्हाला क्विकली त्याचे सेशन जे आहे ते पाहता येईल. ओके, आता बघा, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जाद्वारा ही नवीन रिक्रुटमेंट ऑलरेडी अपलोड झालेली आहे. ठीक आहे, तुम्ही याची फॉर्मसुद्धा फिलअप करू शकता. याबाबतची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही नसेल पाहिला तर यामध्ये तुम्ही सगळे सेशन जे आहेत ना हे सगळे पाहून घ्या. ठीक आहे, यामध्ये मी तुम्हाला नवीन रिक्रुटमेंटबद्दल तर माहिती दिलेलीच आहे, पण सोबतच त्याचा जो सिलेबस आहे, ठीक आहे, टेक्निकल सिलेबस, त्यामध्ये कुठले कुठले टॉपिक्स महत्त्वाचे प्रिपेअर करायचे याबाबतची सुद्धा संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. या दोन्ही व्हिडिओजची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्ही व्हिडिओज या सेक्शनमध्ये जाऊन ते सुद्धा पाहू शकता. ठीक आहे, सोबतच आपल्या कॅपिट्यूड्स म्हणजे नॉन टेक्निकलचं ॲप्लिकेशन आणि टेक्निकलचं ॲप्लिकेशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजला डाउनलोड करून ठेवा. यासाठीचे जे फ्री क्विझेस आहे आपल्या या ॲप्लिकेशनला तुम्हाला पाहावयास मिळेल. ठीक आहे, हे वेळोवेळी अपडेट होत राहतात. ठीक आहे, तर तुम्ही आजच ॲप्लिकेशनला डाउनलोड करून घ्या, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि सोबतच जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स किंवा पेपरचं तुम्हाला PDFs हवे असतील, ठीक आहे, तर या PYQच्या फोल्डरमध्ये तुम्हाला हे PDFs पाहायला मिळतील. ओके, आणि सोबतच कुठलाही पेपर तुमचा जर मिसिंग असेल यामध्ये तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सॲप करून हा पेपर जो आहे ॲड ऑन करू शकता. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज आणि कॅपिट्यूडच्या दोन्ही ॲप्लिकेशनला जे आहेत ह्या PYQच्या फोल्डरमध्ये हे प्रेझेंट आहेत. ओके, इथे सगळे PDFs जे असतात ना प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपरचे हे तुम्हाला इथे पाहावयास मिळेल. ओके, आता सर्वप्रथम बघा, एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे हा मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या सेशनमध्ये एक्सप्लेन केलेला होता. या एक्झामिनेशन पॅटर्नला पूर्ण त्यामध्ये तो व्हिडिओ सेशन आहे, मी तुम्हाला सांगतो बघा. ठीक आहे, हा जो सिलेबस डिकोडचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी पूर्ण एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे सगळं डिस्कस केलंच होतं. आता आपण यावरती इथे चर्चा नाही करूया. ओके, पण तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही या एक्झामिनेशन पॅटर्नला इथे ॲनालिसिस करू शकता. ठीक आहे, किंवा अजून अंडरस्टँडिंग पाहिजे असेल तर तो व्हिडिओसुद्धा जाऊन बघू शकता. ओके, आता बघा, मुख्यतः आपण एलिजिबिलिटीवरती आपण आज डिस्कस करणार आहोत. शैक्षणिक अर्हता, अनुभव व वेतन श्रेणी. ठीक आहे, आता आपल्याकडे 2 पोस्ट आहेत. एक आहे प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ज्याला आपण प्रकल्प कार्यकारी अधिकारी म्हणतो, आणि दुसरा आहे प्रकल्प अधिकारी. आता बरेच विद्यार्थ्यांना इथे एवढं वाचूनसुद्धा कन्फ्युजन होत होतं, तरी मी याला ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये तुमच्यासाठी प्रेझेंट केलेलं आहे. सर्वप्रथम काय, प्रकल्प कार्यकारी अधिकारी म्हणजेच काय, प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. यामध्ये काय म्हटलेलं आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी म्हणजे फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री आणि म्हणजे प्लस आपल्याकडे नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 5 वर्षाचा अनुभव म्हणजेच काय, न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचा सेक्टरमधला तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे. जर तुमच्याकडे फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री झालेली आहे तुमची, ठीक आहे, कुठल्याही ब्रांचेसमध्ये, आणि तुम्ही न्यू अँड रिन्युएबल सेक्टरचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल 5 वर्षाचा, तर तुम्ही या पोस्टसाठी एलिजिबल आहात. ओके, सोबतच आपल्याकडे मी याला इंग्लिशमध्ये सुद्धा मी कन्वर्ट केलेलं आहे, हे सुद्धा सांगतो आहे. ठीक आहे, पहिले मी मराठीमध्ये वाचून दाखवतो आहे. नंतर आहे किंवा हे नसेल तर तुमच्याकडे डिग्री पाहिजे, ती फर्स्ट क्लास नसली तरी चालेल, डिग्री हवी आहे, पण तुमचा जो एक्सपिरियन्स हा 2 वर्षांनी वाढतो. याच्यामध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स अजून ॲड ऑन होऊन जातो. त्यामुळे तुम्ही या प्रकल्प कार्यकारी अधिकारी प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरसाठी एलिजिबल होऊन जाल. ओके, आता बघा, दुसरा आहे प्रकल्प अधिकारी म्हणजे प्रोजेक्ट ऑफिसरसाठी. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी. जर तुमच्याकडे फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री आहे, लक्षात घ्या, फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री आहात, तर तुम्ही स्ट्रेट अवे एलिजिबल आहात. त्यामध्ये कुठलाही एक्सपिरियन्सची अर्थ त्यामध्ये म्हटलेली नाही आहे. ठीक आहे, म्हणजेच तुम्ही यासाठी एलिजिबल आहात. किंवा हे जर नसेल, तुमच्याकडे फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री नसेल, तर तुमच्याकडे काय हवं आहे, इंजिनिअरिंग डिग्री पाहिजे, ज्यामध्ये क्लास मेन्शन नाही केलेलं आहे, इंजिनिअरिंग डिग्री पाहिजे, पण सोबत तुम्हाला 3 वर्षाचा न्यू अँड रिन्युएबल सेक्टरचा एक्सपिरियन्स लागेल. जर हे सुद्धा नसेल तर तुमच्याकडे जे अभियांत्रिकी पदविका म्हणजेच डिप्लोमा इन इंजिनिअरिंग लागेल. ठीक आहे, कुठल्याही ब्रांचेसमध्ये, प्लस तुम्हाला 7 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे ना, ठीक आहे, हा तुमचा लागेल. पण मात्र यामध्ये सुद्धा जर प्रिफरन्स असलेले या प्रकल्प अधिकारी या पोस्टमध्ये, पण यामध्ये पदवीच्या जे स्टुडंट्सला त्यांना प्रिफरन्स दिला जाईल. इथे म्हटलेलं आहे पदवीधर उमेदवारास प्राधान्य दिले जाईल असं म्हटलेलं आहे, पण तुम्ही सुद्धा फिलअप करू शकता. पदविका म्हणजे डिप्लोमा प्लस 7 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स. ओके, लेखपालसाठी आपण डिस्कस नाही करतोय. आता बघा, हेच मी तुम्हाला या टेबलच्या फॉर्मॅटमध्ये क्रिएट करून सांगितलं. आय होप इथे तुम्हाला पूर्ण क्लिअर येईल. सरळ आहे, जर तुम्हाला प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री लागेल. ठीक आहे, प्लस तुमचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. ठीक आहे, ही एक कंडिशन झाली. हे नसेल और ठीक आहे,
हे नसेल तर तुमच्याकडे इंजिनिअरिंग डिग्री लागेल प्लस तुमचा 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. जर तुम्हाला फर्स्ट क्लास नाही आहे पण इंजिनिअरिंग डिग्री झालेली आहे, ठीक आहे, पण त्यामध्ये तुमचा जो एक्सपिरियन्स आहे हा वाढून जातो, म्हणजे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स अजून वाढला, यामध्ये 7 वर्षाचा झाला. ओके, नंतर आहे जर तुम्ही प्रोजेक्ट ऑफिसरसाठी या पदांकरिता तुम्ही अप्लाय करत असाल, ठीक आहे, इथे मॅक्सिमम पोस्ट आहे ॲज कम्पेअर्ड टू द प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, म्हणजे जास्त डिफरन्स नाही, पण ह्यामध्ये जास्त पोस्ट आहेत खरं तर प्रोजेक्ट ऑफिसरसाठी. त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री लागेल, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री इथे लागेल. ठीक आहे, इथे कुठलाही एक्सपिरियन्सची जी आहे आपल्याकडे कंडिशन मेन्शन करण्यात आली, तर तुम्ही यामधून ह्या कंडिशनमधून तुम्ही फॉर्मसुद्धा भरू शकता. जर तुमच्याकडे इंजिनिअरिंग डिग्री झालेली आहे, फर्स्ट क्लास नसेल पण तुमचा एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला 3 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स लागेल न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सेक्टरमधला. ओके, इथे मी मेन्शन केलेलं आहे न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सेक्टरमधलं तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल, किंवा जर तुमच्याकडे डिप्लोमा झालेला आहे, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, तर तुम्हाला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. आलं लक्षात? ठीक आहे, तर ज्याही फ्रेशर स्टुडंट्सला डाऊट होता तर तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं जो डिग्री आहे ही फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री असायला हवी. विदाउट एक्सपिरियन्स तुम्ही मग या प्रोजेक्ट ऑफिसर या पोस्टकरिता अप्लाय करू शकता. आलं क्लिअर? या चार्टमुळे तुमचे दोन्ही जे डाऊट्स आहेत ना हे क्लिअर होत जातात की फ्रेशर्स एलिजिबल आहेत की नाही, आणि ब्रांचेस कुठल्या, जर तुमची कुठलीही ब्रांच असेल इंजिनिअरिंग डिग्रीची किंवा डिप्लोमाची तर तुम्ही एलिजिबल असाल, प्रोव्हाइडेड तुम्ही हा एक्सपिरियन्स मीटअप करताय की नाही. ठीक आहे, फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री आहे तर तुम्ही डायरेक्टली प्रोजेक्ट ऑफिसरसाठी अप्लिकेबल आहात. तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे, तर तुम्ही प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरसाठी सुद्धा एलिजिबल आहात, प्लस तुमचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. आता बघा, न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सेक्टर म्हणजे काय? ठीक आहे, जे रिन्युएबल सेक्टरशी जे कन्सर्न त्यांचा एक्सपिरियन्स असतो, ठीक आहे, म्हणजे त्या सेक्टरमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, असं नाही की तुम्ही फक्त सोलर आणि सोलरमध्येच काम करताय किंवा विंड आणि विंडमध्येच काम करताय. या सेक्टरमधला जो टोटल एक्सपिरियन्स आहे ना हा तुमचा कन्सिडर केला जातो, लक्षात ठेवा. ओके, तर हा जो इम्पॉर्टंट व्हिडिओ होता यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की मेडाची एलिजिबिलिटी काय आहे या टेबलच्या माध्यमातून आय होप तुम्हाला क्लिअर झाले असेल. प्लस सोबतच तुमचा जो सिलेबस आहे हा पूर्ण मी एक्सप्लेन केलेला आहे त्या व्हिडिओमध्येच, तुम्ही याला जाऊन पाहू शकता कुठले कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. तर या सब टॉपिक्सचे कुठले कुठले की पॉईंट्ससुद्धा महत्त्वाचे आहेत हे सुद्धा मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. यासाठीची जी बॅच आजपासून सुरू झालेली आहे आपल्याकडे मेडाची जे सब्जेक्ट नॉलेज कोर्स आहे, म्हणजे टेक्निकलचे जे 10 टॉपिक्स आहेत हे जे तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे, यासाठीचा जो कोर्स आहे हा आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या चॅनलवरती ॲप्लिकेशनवरती ऑल कोर्सेसमध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल, महाराष्ट्र स्टेट कोर्समध्ये. ठीक आहे, ओके, याकरिता जे ॲडिशनल 300 रुपीजचं आपण डिस्काउंट दिलेलं आहे, ठीक आहे, याची व्हॅलिडिटी मात्र ही 2 ते 3 दिवसापर्यंतच राहणार आहे. म्हणून जे तुम्हाला याची जी प्राईस आहे ही ऑलरेडी प्री डिस्काउंटेड तुम्हाला पाहावयास मिळेल. ही प्राईस रेज होईल येत्या 1 ते 2 दिवसामध्ये. ठीक आहे, म्हणून त्याआधीच तुम्ही याला एनरोल करून टाका. सेशनमध्ये तुम्हाला जेवढेही व्हिडिओज दिसत असेल कोर्समध्ये हे अजून पूर्ण झालेले आहे, नुसते तेवढेच व्हिडिओ राहणार नाही ह्याच्यामध्ये 1 बाय 1 विदिन अ ड्यू कोर्स ऑफ टाईम सेशन ॲड ऑन होतील. ठीक आहे, तुम्ही याबाबतची बिलकुल काळजी करू नका. आपल्याकडे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत खरं तर 6 ते टॉपिक नंबर 6 पासून समजा, ठीक आहे, हेच टॉपिक आपल्याला महत्त्वाचे प्रिपेअर करायचे आहे या एक्झामिनेशनसाठी. त्यावरून आपल्याला सगळ्यात जास्त क्वेश्चन जे आहेत ना, मॅक्सिमम वेटेज जे आहे ना त्यावरती विचारण्यात येईल. ठीक आहे, टेस्ट सिरीजसाठी मला बरेच डाऊट आले होते की सर यामध्ये टेस्ट सिरीज राहणार का? हो, मी यामध्ये प्रॅक्टिस टेस्टसुद्धा इन्क्लूड करेल काही, आणि जर झाल्यास लवकरात लवकर जे आहेत ना याची फुल लेंथ टेस्ट जी आहे, ठीक आहे, ॲज कम्प्लिशन ऑफ कोर्स आपण फुल लेंथ टेस्टसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करून देऊ. ठीक आहे, सोबतच त्याचा व्हॉट्सॲप ग्रुप आपण तयार करण्यात आलेला आहे. ज्यांनी पेड कोर्स एनरोल केलेला आहे यांच्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप सुरू झालेला आहे आणि सेशनसुद्धा अपलोड करण्यात आलेले आहे. ठीक आहे, आता म्हणजे आतापर्यंत जे आपल्याकडे अवेलेबल सेशन्स होते हे आपल्याकडे 4 ते 5 टॉपिकपर्यंत आपण अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, सोबतच एनर्जीचे सुद्धा काही टॉपिक्स किंवा कन्झर्वेशनचे सुद्धा काल व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. म्हणून तुमची कुठल्याही पद्धतीची वाट न पाहता सेशनला पाहणं सुरू करा. ठीक आहे, सोबतच त्याचे ईबुकसुद्धा अपलोड करतो आहे आपण. ठीक आहे, तर या कोर्सबाबतची अजून कुठलीही तुम्हाला मदत हवी असेल या नंबरवरती व्हॉट्सॲप करून तुम्ही विचारू शकता. पण प्रिपेअर करा, तुम्हाला नक्कीच यामध्ये यश मिळेल, नो मॅटर वॉट, रिगार्डलेस ऑफ तुमचे किती पोस्ट आहेत तर. ठीक आहे, सोबतच तुम्हाला सांगतोय नॉन टेक्निकल म्हणजे जे 80 क्वेश्चन्स आहेत ना हे जर तुम्ही प्रिपेअर नाही केलं तर तुमचा टेक्निकल करूनही काही फायदा होणार नाही. त्यासाठीच कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून IBPS पॅटर्नचा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग हे मात्र तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. आता हिंदी इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये हवे असेल तर ते सुद्धा अवेलेबल राहतील. ओके, तर ह्या कोर्सेससाठी तुम्हाला कुठलीही मदत लागल्यास या नंबरला व्हॉट्सॲप करा, कारण की लक्षात ठेवा 80 क्वेश्चन नॉन टेक्निकलसाठी खूप सिग्निफिकंट आहे, त्यामुळेच सगळ्यात जास्त वेळ तुम्हाला त्यांच्यामध्ये कन्झ्युम होतं. ठीक आहे, ज्या प्रकारे मी तुम्हाला एक्झाम पॅटर्न सांगितला होता, ठीक आहे, लक्षात घ्या, इथे 80 क्वेश्चन फॉर 40 मार्क्स. ठीक आहे, तर इथे सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स आहे ना विद्यार्थ्यांना इथेच लूज होतो की आपण ह्या 40 मार्कांसाठीच का प्रिपेअर करायचं जिथे आपल्याकडे 160 मार्क्स, पण हाच सगळ्यात मोठा कन्सर्निंग फॅक्टर असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, ज्या ट्रान्सको डिस्कॉमच्या ज्या एक्झाम्स वगैरे होतात त्यामध्ये 80 क्वेश्चन्स असतात नॉन टेक्निकल आहे, त्यालासुद्धा 40 मार्क्स असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा, पण मात्र टेक्निकल एकदा सॅच्युरेट झालं की आपल्याला हेच प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात
आणि एक एक मार्क इथे गेन करावा लागतो. म्हणून लक्षात ठेवा, तो खूप महत्त्वाचा फॅक्टर राहील. आजपासूनच त्याची प्रॅक्टिस सुरू करा. त्याची फ्री प्रॅक्टिस कुठून करायची ना, हे सुद्धा सांगतोय. कॅपिट्यूड्सला टेलिग्राम चॅनलला डाउनलोड करा, जॉईन करा. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्हचे असे जे पोस्ट आहेत ते तुम्हाला पाहावयास मिळतील. हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तुमच्या परीक्षेसाठी. ठीक आहे. हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे राहतील. एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत आणि IBPS पॅटर्ननीच आपण डेव्हलप केलं असल्या कारणामुळे हे जे 80 क्वेश्चन्स आहेत ना, हे सुद्धा तुमचे प्रिपेअर होतील. म्हणजे कंप्लीट टेक आणि नॉन टेक त्याची सेशनची प्रिपरेशन होईल. ठीक आहे. आता बरेच विद्यार्थ्यांनी कोर्सला एनरोल करायच्या आधीच मला व्हॉट्सॲप केलेले की सर याच्यामध्ये फक्त एवढेच व्हिडिओ आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कोर्स कंप्लीट झालेला नाही आहे. विदिन अ ड्यू कोर्स ऑफ टाईम अजून सेशन याच्यामध्ये ॲड ऑन होतील. ठीक आहे. म्हणून तुम्ही आज त्याच्यामध्ये किती व्हिडिओज आहेत त्याला जज करून तुम्ही प्रिपरेशन सुरू करायचे की नाही करायचं याचा डाऊट ठेवू नका. ठीक आहे. कुठलीही मदत लागल्यास या नंबरला व्हॉट्सॲप करून तुम्ही गायडन्स मात्र नक्की घेऊ शकता. ठीक आहे. तर या सेशनला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचा ज्यांना एलिजिबिलिटीसाठी कन्सर्न होत होता. आणि आपल्या चॅनल कॅपिट्यूड्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून टाइमली अपडेट्स तुम्हाला मिळतील. आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. प्लस रिसेंट सेशन पाहण्यासाठी इथे एलिजिबिलिटी बेसिकली सिलेबस आणि रिक्रुटमेंटचा सेशन जो पाहायचा असेल तिथे तुम्ही क्लिक करून त्याला सुद्धा पाहू शकता. सो गाईज, भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच काही हवं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन अँड हॅव अ नाईस डे.